श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर इकडे मी बेबीसाठी टॉवेल मागवलेले ते आलेत आणि खूप छान क्वालिटी होती. 200 मध्ये 2 होते. आणि हा व्लॉग आहे म्हणजे डिलिव्हरीच्या 2 दिवस आधीचा आणि हा लास्ट डे होता माझा नॉनव्हेज खाण्यासाठी. त्याच्यामुळे आम्ही सगळे चाललो आहोत घरात, म्हणजे आई, मम्मी, माझ्या दोन्ही सासू आणि करण आणि कुहू. गेल्यानंतर आम्ही तिथं राईस, नूडल्स, लॉलीपॉप हे सगळं खाल्लं. खरंच मी खूप काय काय खाणार होते खरं तर नॉनव्हेजमधलं, पण हेच खाल्ल्यानंतर पोट गच्च भरलं, कारण आम्ही 7:30 वाजता गेलेलो आय थिंक. हे फलटणमधलं फेमस अण्णा चायनीजचं चायनीज होतं. त्याच्यानंतर मग मी म्हटलं जराशी शॉपिंग करावी, परत मला लवकर येता येणार नाही बाहेर खरेदीला, म्हणून मग मी गेली फॅशन वर्ल्डमध्ये. तिथे मी फिडिंगचे गाऊन, लायरा लेगीज अशी घेतली आणि करणची वाट बघत थांबली. मग करण मला घ्यायला आला. त्यानंतर माझी फ्रेंड खूप वेळ झाला माझ्यासाठी थांबलेली घरी येऊन, कारण माझ्या हातावरती मेहंदी काढायची होती. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा एकदा बेबी शॉवर करणार आहे, सेकंड बेबी शॉवर. कुहूच्या वेळेस खूप छान बेबी शॉवर केलेलं, पण यावेळेस मी माझ्या पद्धतीने माझ्यासाठी करणार आहे. तर खूप छान मेहंदी काढली माझ्या फ्रेंडनी. ती माझ्यासाठी कधीही येते, म्हणजे मी अगदीच तिला अर्ध्या रात्री जरी बोलवलं तरी सुद्धा ती माझ्यासाठी येते. आणि तिने माझ्यासाठी त्या दिवशी पण दाल खिचडी घेऊन आलेली, मी ती पण खाल्ली आणि मग मेहंदी कंप्लीट केली. बेबी शॉवरसाठी मटके तयार करायचे होते, ते उद्या करणार आहे आता. हा जो पुण्याचा किंग बर्गरचा बर्गर आहे तो करणच्या फ्रेंडने माझ्यासाठी आणलेला, कारण कुहूच्या वेळेस मी लास्ट डेला म्हणजे डिलिव्हरीच्या दिवशी खाल्लेला, त्याच्यामुळे. हो, परत करणने माझ्यासाठी ठेचा पाव सुद्धा आणलेला, जो की सेम बर्गरची टेस्ट देतो आणि तो आपल्या फलटणमध्येच आहे. तर त्याचा ॲड्रेस मी तुम्हाला खाली मेन्शन करते. असं काहीसा माझा तो दिवस गेला.